मी श्री गुरुचरित्र ग्रंथाच्या अध्यायांचे सरळ साध्या मराठी भाषेमध्ये रूपांतर करण्याचा प्रयत्न करत आहे, ज्यात मूळ ओव्यामधला सार आणि भाव जपून थोडा विस्तार केला आहे. श्री गुरुचरित्र 5व्या अध्यायामध्ये दत्तात्रय यांच्या श्रीपाद श्री वल्लभ अवताराची कथा आहे. श्री गणेशाय नमः. नामधारक भक्ताला सिद्धमुनी सांगतात, हे भक्त नामधारका, भगवान विष्णूंनी अनेक वेळा पृथ्वीवर अवतार घेतले, ते केवळ भक्तांच्या रक्षण करण्यासाठीच. मत्स्य, कुर्म, वराह, नरसिंह, वामन, श्रीराम, श्रीकृष्ण अशा अनेक रूपात परमेश्वर प्रकट झाले. प्रत्येक अवतारामागे एकच उद्देश होता, धर्मसंस्थापना आणि भक्तरक्षण. पूर्वेकडील पिठापूर नगरीत एक ब्राह्मण राहत होता. त्याचे नाव होते आपळराज. तो अपस्तंभ शाखेचा विद्वान आणि धर्मनिष्ठ होता. त्याची पत्नी सुमती अत्यंत पतिव्रता, सदाचारी आणि अतिथी सेवेत तत्पर. त्यांच्या घरी जो कोणी अतिथी येईल त्याची पूजा, आदर आणि भोजन मोठ्या भक्तिभावाने केले जाईल. त्यांना पुष्कळ मुले झाली, पण त्यातील 2च जगली. त्यातला एक आंधळा व दुसरा पांगळा होता. आपल्याला कुळाचा उद्धार करणारा सद्गुणी मुलगा असावा ही त्या दाम्पत्याची फार इच्छा होती. अमावस्येच्या दिवशी श्राद्ध चालू होते. भोजन तयार होते. ब्राह्मण अजून जेवायचे होते. त्यावेळी एक साधू अतिथी म्हणून घरी आला. ते साधू म्हणजे साक्षात दत्तात्रय होते, पण हे कुणालाही माहीत नव्हते. सुमतीने ब्राह्मणांना भोजन देण्याआधीच त्या साधूला भिक्षा दिली. तिच्या या निस्वार्थ सेवेमुळे दत्तात्रय प्रसन्न झाले. क्षणात त्यांनी आपले त्रिमूर्ती स्वरूप प्रकट केले. सुमती देवी त्यांच्या चरणी पडली. दत्तात्रय म्हणाले, हे माते, तुला जे हवे असेल ते माग. सुमती नम्रपणे म्हणाली, हे प्रभू, मला असा पुत्र हवा जो तुमच्यासारखा ज्ञानवान परमपुरुष, जगाचा उद्धार करणारा असेल. तिची करुण विनंती ऐकून दत्तात्रय आनंदित झाले. ते म्हणाले, तुझ्या पोटी एक महान पुत्र जन्माला येईल. तो तुझ्या वंशाचा उद्धार करेल आणि कलियुगात प्रसिद्ध होईल. जो पुत्र तुम्हाला होईल त्याच्या मनासारखे सर्व होऊ द्या. त्याच्यावर तुमचे साकणे लादल्यास तो निघून जाईल. हे सांगून ते अदृश्य झाले. सुमतीने घडलेला सर्व प्रसंग आपल्या पतीला सांगितला. ब्राह्मण भोजनाआधी भिक्षुकाला अभयदान दिले म्हणून पतीची क्षमा मागितली. तिचे बोलणे ऐकून ब्राह्मणाच्या मनात संतोष झाला. तो म्हणाला, पतिव्रते, हे तू चांगले केलेस, त्यामुळे माझे पितर तृप्त झाले. पितरांसाठी म्हणून आम्ही कर्म करावे व ते विष्णूला अर्पण करावे, तो त्याने साक्षात आमच्या घरी येऊन भिक्षा स्वीकारावी याचे नवल वाटले. एका शुभ दिनी सुमतीच्या पोटी पुत्राचा जन्म झाला. बाळाचे तेज सूर्यासारखे होते. ब्राह्मणांनी त्याचे नाव श्रीपाद ठेवले. हे बालक दुसरे तिसरे कोणी नसून साक्षात त्रिमूर्ती अवतार श्रीपाद श्री वल्लभ होते. वयाच्या 7व्या वर्षी श्रीपादांची मुंज झाली. मुंज होताच ते वेदाचे, उपनिषदांचे आणि तर्काचे सखोल ज्ञान सांगू लागले. लोक आश्चर्यचकित झाले. जेव्हा ते 16 वर्षाचे झाले तेव्हा मातापित्यांनी त्यांच्या विवाहाचाच विचार मांडला. यावर श्रीपाद म्हणाले, माझा विवाह केवळ वैराग्य नावाच्या स्त्रीशी होईल. इतर सर्व स्त्रिया मला माते समान आहेत. मी एक तपस्वी ब्रह्मचारी आहे. श्रीपादांनी संन्यास घेऊन उत्तर दिशेला जाण्याची इच्छा प्रकट केली. आई वडील दुःखी झाले. ते म्हणाले, आमच्या म्हातारपणाचा हातावर कोण? तुमचे दोन्ही भाऊ तर अपंग आहे. तेव्हा श्रीपाद श्री वल्लभांनी आपल्या अमृत दृष्टीने आपल्या दोन्ही भावांकडे पाहिले. चमत्कार झाला. अंध भावाला दृष्टी मिळाली आणि पांगळा भाऊ चालू लागला. इतकेच नाही तर ते दोघेही महापंडित झाले. श्रीपादांनी आईला आशीर्वाद दिला की तुझे हे पुत्र 100 वर्षे जगतील आणि तुझा वंश कीर्तिमान होईल. आई वडिलांची आज्ञा घेऊन श्रीपाद तिथून गुप्त झाले. ते काशीला गेले. त्यानंतर बद्रीनाथला नारायणाची भेट घेतली आणि शेवटी भक्तजनांना दीक्षा देण्यासाठी ते गोकर्ण महाबळेश्वर या क्षेत्राला आले. हा अध्याय आपल्याला शिकवतो की जेव्हा भक्त निस्वार्थ भावनेने देवाची सेवा करतो तेव्हा देव स्वतः त्याच्या घरी पुत्र रूपाने येतात. श्रीपाद श्री वल्लभ हे दत्तात्रयांचे पहिले ऐतिहासिक अवतार मानले जातात, ज्यांनी कलियुगात भक्तीचा मार्ग सुकर केला. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.